चला सामन्याला होते सुरुवात. पहिल्या षटक घेऊन कुणाल. भाविन मॅन ऑफ स्ट्राईक. चांगला फटका भावींच्या बॅट मधून, परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण अंकीच्या मार्फत होताना दिसतंय. अतिशय सुंदर असा क्रिकेटचा कॉपी बूट स्टाईल फटका होता भावींच्या बॅट मधून. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण बघतोय. अतिशय सुंदर अशी स्पर्धा संविधान चषक 2025. भावी बघूया कशा प्रकारे भावी फलंदाजी करतोय, परंतु हा वाईट बॉल घोषित करताय शुकल मस्ते. पण त्यांच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये नक्की सुंदर अशी स्पर्धा. त्याला चांगला हातभार लावताना आशिष यांना मनोजदादांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना आशिष मस्ते. पण त्यांच्या भूमिकेमध्ये सुंदर असा फटका होता. सुंदर क्षेत्ररक्षण विशालच्या माध्यमातून डॉट चेंडू. 2 चेंडू 1 धाव, परंतु शांत संयमी खेळी परंतु आक्रमक खेळी करण्यासाठी ओळखला जातो तो भावी. महत्वाच्या सामन्यामध्ये, निर्णायक सामन्यामध्ये अशा प्रकारे फलंदाजी, परंतु तेवढा सुंदर त्याचे क्षेत्ररक्षण जॉन्टी मार्फत. बैलेंस दिखा क्या जाके अच्छा बैलेंस दिखा ना हाई पैसे तरी पण सुंदर आयोजन आणि दादा सोनावणे यांच्या माध्यमातून सलग 5व्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संविधान चषक या स्पर्धेचं दरवर्षी आयोजन केलं जातं. नक्कीच एक सुंदर फटका कुठेतरी मराठा संघाच्या बाजूने बघायला मिळतं. यश नक्की यश मिळालं या सामन्यादरम्यान. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये सुंदर फलंदाजी यशच्या माध्यमातून बघायला मिळाली होती. चांगला फटका, एक चांगला स्विंग, तौफिक सुंदर चेंडू.
बघा चांगला फटका बॅकफुटवर जाऊन चांगला फटका, परंतु सांभाळायचं आहे. नक्कीच सुंदर अंकितच्या माध्यमातून नक्कीच क्रिकेट खेळताना जरा एकमेकांना खेळाडूकडे लक्ष देऊन खेळायचं जेणेकरून कोणती दुखापत झाली नाही पाहिजे. फलंदाजी चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये नक्कीच समीकरण चांगलं राहिलं आहे. दोन्ही बाजूने आपल्याला बघायला मिळाले. सर्व संघांच्या माध्यमातून फलंदाजी असो गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण सर्व माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळाली. संविधान चषक 2025ची भव्य दिव्यांतर बॉक्स क्रिकेटची स्पर्धा आजच्या दिवसातील शेवटचा सामना, परंतु अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण सीमारेषेजवळ प्रत्येक माध्यमातून अनुभवले. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे असा बोरोलीचा एक नावाजलेला असा खेळाडू. हळूवार पद्धतीचा फटका होता. सीमारेषा 4 धावा मिळतील मराठा वॉरियरच्या संघासाठी आणि या 4 धावा कुठेतरी उपयुक्त ठरताना दिसतात आहे मराठा वॉरियर संघाच्या बाजूने. खूपच जास्त स्लोअरवर चेंडू होता. बॉल किती बाकी? 3 बॉल बाकी आहेत अजून. फॉलोथ्रूमध्ये चांगली क्षेत्ररक्षण फिल्डिंग करताना दिसतोय चेतन. चेतनलाही माहीत आहे की भावींचा अडचण नक्की दूर करणं गरजेचं आहे, कारण की भावीन जर शेवटपर्यंत उभा राहिला तर एक मोठी धावसंख्या उभारू शकतो. नक्की ते चेतनलाही ठाऊक आहे. त्या सुमारेच गोलंदाजी करताना दिसतोय त्याच्यासमोर चेतन. अजून एक चांगला फटका बॅटची इंटर एक घेऊन चेंडू सरळ जातोय थर्ड गली रिजनमध्ये. तेथे क्षेत्ररक्षक आहे गौरव खेडेकर. चांगलं क्षेत्ररक्षण गौरवच्या माध्यमातून फक्त आणि फक्त एकच धाव. यश नक्की शेवटपर्यंत मागच्या सामन्यात नामात राहिला होता यश. तोच यश आता या सामन्यामध्ये सुंदर फलंदाजी करताना दिसतोय मराठा वॉरियर संघासाठी. अवांतर चेंडू जास्तीत जास्त अवांतर धावा या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळाल्या. चांगला फटका, परंतु तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण गौरवचं. नक्कीच संघासाठी 3 धावा वाचवल्या गौरवने. ओव्हर झाले संपुष्ट 18 धावा झाले बिनबाद 18. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये 18 हलका सोडेल. षटक घेऊन विशाल विधाते. मागच्या सामन्यात चांगली कामगिरी राहिली होती विशालची. काहीचा कळला नव्हता यशला. अपना बात 10 जन का नहीं कैसे बोल खेलने के एक दोन वेळा चार में दो टाइम बैठो है.
यशाचा पुढील चेंडू, चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाज बघा, अतिशय सुंदरच आपली स्वरूपात, परंतु गचाल क्षेत्ररक्षण. नक्कीच ही अपेक्षा नसते तौफिक कडून, सुंदर असा क्षेत्ररक्षक आहे तौफिक. कुठेतरी घाई करण्याच्या नादामध्ये चेंडू गॅदर नाही करू शकला आणि मोठ्याच्या क्षणी चौकार आलाय. त्या चौकाराची नितांत गरज होती दोन्ही खेळाडू बॅटर्सला. तो चौकार बहुतेक आता आलाय आणि आता बघा शांतचिंतेचं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय चेतन 11च्या स्क्वॉडमध्ये. धावसंख्या झाली आहे ती आता 24 धावा. 24 धावा एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने अग्रेसर होताना दिसतोय तो मराठा वॉरियर हा संघ. विशाल चांगला फटका, काय झालं पाहिजे नक्की त्या फटक्यासाठी. सुंदर फटका, सुंदर गॅप शोधून काढला होता यशला. यशने नक्की आणि या क्षणाची वाट बघत होता यश. कुठेतरी मोठा फटका येतोय आणि त्यानंतर लगेच दुसरा फटका. कुठेतरी मनोबल कमी होताना दिसतंय गोलंदाजांचं. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जाताना दिसतोय मराठा वॉरियर हा संघ. चांगला फटका यशला, परंतु चेंडू कुणालच्या हातमध्ये जाऊन विसावतो आणि चांगली भागीदारी आपल्याला होताना दिसते. लास्ट बॉल टू गो. बघा चांगला फटका आहे. नक्कीच भावीन चांगली फलंदाजी करताना दिसतोय आपल्याला. षटक आले संपुष्टात. धावसंख्या झाली ती 30 फॉर बी विदाउट लॉस. एक चांगली धावसंख्या बघायला मिळाली आपल्याला 10च्या सरासरीने. तो टर्निंग पॉइंट ठरलाय चौकार. बिनबाद 30 धावा झाल्यात. नक्कीच कुठेतरी या षटकामध्ये पुनरागमन करणं गरजेचं आहे. चला पंच फिल्डिंग लावायला सांगा. चला वेळ झालाय. आयोजकांतर्फे विनंती आहे, चला लवकर फिल्डिंग पसरायची. दो ही बनाने का ये सेम है. अरे आज शेवटचा षटक घेऊन येतोय तो स्वतः कॅप्टन. जे हॅलोजनच्या बाजूला, हॅलोजन नका हलू, हॅलोजनच्या बाजूला जे उभे आहेत कृपया पोलला हात नका लावू. सहकार्य करा. उद्याचाही दिवस आपला मेगा फायनलचा दिवस आहे. उद्याचा दिवस नक्कीच कोणता संघ संविधान चषक या भव्य दिव्य अशा ट्रॉफीवर आपलं नाव कोरेल उद्याच्या दिवशी नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये स्पष्ट होणार आहे. चालू असलेला सामना मराठा वॉरियर विपक्ष चेतन 11. शेवटचा षटक अन्ना आणि वाईट बॉल. शेवटचं षटक घेऊन येतो स्वतः कॅप्टन सुरेश ठक्कर म्हणजे अन्ना. नक्कीच पूर्वेतील राजेंद्रनगर परिसरातील नावाजलेला खेळाडू आहे. जास्तीत जास्त फॅन फॉलोइंग असणारा हा खेळाडू. राजेंद्रनगर परिसरातील जास्तीत जास्त खेळाडू या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथे आले. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. आणि हा चांगला फटका आहे, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय अण्णा मार्फत. 3 धावा वाचवल्यात मला तरी वाटतं अण्णाने. शांत वातावरणामध्ये चांगली मैदानाची भौगोलिक परिस्थिती आहे. स्पर्धेचा आनंद घेताना नक्की शांत संयमी वातावरण असेल तर क्रिकेट खेळायलाही मजा येते. कुठेतरी पहिल्या जास्तीत जास्त मला तरी वाटतंय माता भगिनी जास्तीत जास्त वेळ झाली आहे, परंतु अजूनही स्पर्धेचा आनंद घेताना हीच गोराई परिसराची ओळख आहे मित्रांनो. क्रिकेटचा जास्तीत जास्त आनंद घेताना या विभागातील खेळाडू नेहमीच आपल्याला बघायला मिळतात. अण्णांचा पुढील चेंडू यशसाठी. बघा यशचा पुढील चेंडू, काहीसा चेंडू वळलाय आणि पंचांनी वाईट घोषित केलाय. वाईट बॉल. अतिशय सुंदर असं कार्य पंच आशिष कलमष्टे यांच्या आशू यांच्या माध्यमातून होताना दिसतंय. चांगली गोलंदाजी, चांगलं यश, अतिशय सुंदर फलंदाजी. नक्की यश आपल्या संघासाठी यश प्राप्त करतोय.
बघा चांगला चेंडू होता. यशला माहिती आहे लेग मोठे लेग कटर टाकण्यासाठी यशस्वी आहे तो अण्णा. तर कुठेतरी चेंडू सुटला असता. यशच्या मागे जॉन्टी चांगलं कार्य करताना दिसतोय, परंतु भावी आणि यश या दोन्ही खेळाडूंनी नक्कीच आपली संघासाठी चांगली फलंदाजी केली आहे. दोन्ही बॅटर्स अविजित राहिले. मागच्या सामन्यामध्ये कुठेतरी भावी आऊट झाला होता, पण या सामन्यामध्ये सुंदर अशी फलंदाजी भावीच्या बॅटमधून बघायला मिळाली. आणि बघा हा चांगला पटका, परंतु काही गरज होती का स्वतःला विचारावं लागेल. पत्तूला एक नावाजलेला खेळाडू आहे पत्तू, परंतु चेंडू कुठेतरी बाहेर जात होता. एक धाव या चेंडूवर, एक धाव धमक्या झाली. 35 3 बॉल 3 टू गो. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 3 बॉल टू गो विदाउट लॉस. 35 स्कोर कार्ड मराठा वॉरियर्स. केसरी स्पोर्ट्सच्या माध्यमातून युट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण या सुंदर अशा आपल्या स्पर्धेचं संविधान चषक संस्कारम पर्व 5वे सालाबादप्रमाणे सुंदर अशी स्पर्धा यशस्वी असं आयोजन म्हणून दादा सोनावणे, आकाशदादा बेडेकर यांच्या सर्व सहकार्यामार्फत नेहमीच बघायला मिळेल. सुंदर कटरचा चेंडू होता, काहीसा कळा नाहीये. ओके, वाईटसाठी रिव्ह्यू घेतलाय. ओके, लाईव्ह प्रक्षेपण. चला लवकर बघायचं. तो 4 बजे तो जाएंगे नहीं जाता है. वाईट नाही हा चेंडू. चला वाईट नाही आहे. चला वाईट नाही आहे. सुंदर गोलंदाजीचं प्रत्यक्षिक आपल्याला खूप वेळेनंतर. हा 2 बॉल बाकी आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे पहिल्या डावातील. धावसंख्या स्थिर आहेत 35 धावावर. नक्कीच एक चांगला पुनरागमन म्हणावं लागेल सुरेश अण्णा यांच्या मार्फत. शेवटचे 2 चेंडू बघूया कशा प्रकारे चांगली बॅटिंग चांगली फलंदाजी दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. 35 धावा, धावसंख्या स्थिर आहे. आणि हा अजून एक वाईट बॉल. 36 धावा झाल्यात धावफलकावर मराठा वॉरियर या संघाच्या. शेवटचे 2 चेंडू पहिल्या डावातील अजूनही येणं बाकी आहे. 36 धावा. आणि चांगला चेंडू त्रिफळा एसटीचीच झाला. यश चांगली, परंतु यशसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. सुंदर फलंदाजी केली यशने आपल्या संघासाठी. सलग दुसऱ्या सामन्यामध्ये सुंदर बॅटिंग यशच्या माध्यमातून बघायला मिळाली आहे आणि आपल्या संघाला एका चांगल्या उंचीवर नेऊन ठेवलंय मराठा वॉरियर संघासाठी यशने. आणि शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी येतोय तो आता अंकित रेवाळे उर्फ अकू. पहिल्या डावातील शेवटचा चेंडू अकू याचा. शेवटचा चेंडू जर चौकार आला तर धावसंख्या कुठेतरी 40 धावावर झेप घेईल. आणि जर कुठेतरी हा चेंडू डॉट विकेट आला तर नक्की चांगली धावसंख्या डिफेंड करण्यासाठी मिळेल ती मराठा वॉरियर संघाला. एक मोठी धावसंख्या उभारली आहे 4 षटकांच्या या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये. बघूया सुरेश ठक्कर शेवटचा षटक, शेवटचा चेंडू पहिल्या डावातील. बघूया चांगला चेंडू, चांगला उसळी घेणारा चेंडू. काहीसा कळला नाही, परंतु वाईट घोषित केलाय. वाईट प्लस विकेट प्लस रन अशा 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 37. जिंकण्यासाठी 38 धावांचं आव्हान आहे सप्तशृंगी चेतन 11 या संघासमोर.
चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली ती चेतन 11 संघाची. कुठेतरी तो टर्निंग पॉइंट ठरला तो चौकार आणि त्यानंतर जी मॅच चालू झाली ती सलग मी तर चांगली गोलंदाजी त्यानंतर आपल्याला बघायला मिळाली. ते विशाल विधाते असो त्यानंतर सामन्याला होते सुरुवात. जिंकण्यासाठी हवे ते चपटचुकी चेतन 11ला 38 धावा 24 चेंडूमध्ये 38 धावा. नक्कीच सलामीला आहे तो जॉन्टी आणि नॉन स्ट्राईकला आहे तो चेतन पालकर. आणि 2 मिनिटं सामन्याला सुरू नाही करायचं. वेट अशू 2 मिनिटं. तेरा बाल कैमरा में चला सामन्याला होते सुरुवात. चला सामना सुरू करायचा आहे. 24 बॉल 38 सामन्याचं समीकरण अतितटीचा हा सामना आहे. दोन्ही बलाढ्य असे संघ. एका बाजूला मराठा वॉरियर, एका बाजूला सप्तशृंगी चेतन 11. चला सामना स्टार्ट. गोलंदाजी मार्कवर मागील सामन्यातील सामनावीर दर्शन उर्फ कालू आणि सलामीला आहे तो जॉन्टी. सध्याच्या घडीचा अग्रमानांकित असा खेळाडू उपनगरामध्ये ज्याच्या माध्यमातून सुंदर फटका चौकाराने झाली सुरुवात. डगआउटमध्ये आनंदाचं वातावरण.
सप्तशृंगी चेतन 11 नक्की ज्या गोष्टीची गरज होती ती गोष्ट घडताना दिसते. 2 ते 3 चौकार जर आले तर नक्कीच सामन्यामध्ये पुनरागमन नक्कीच होताना दिसणार आहे सप्तशृंगी चेतन 11 या संघाचं. अण्णांच्या मार्फत सुंदर असं कॉलिंग देण्यात येते. दर्शनला पहिल्या चेंडूवर चौकार सुंदर अशी चपराक बॅटीमधून देण्यात आली आहे आणि हा चांगला चेंडू होता परंतु कुठेतरी बॅटची आउटर रेंज घेऊन चेंडू सरळ जातोय कर्णधाराकडे. थर्ड मॅच स्वरूपात क्षेत्ररक्षक प्रज्ञेश आहेत. चांगलं गोलंदाजी प्रथमच स्ट्राईकला येतो तो बॅटर चेतन, ज्या चेतनने मागील सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करून सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता. परंतु हा चेंडू अतिशय सुंदर होता. सुंदर असा लेग कटर चेंडूने घेतली उसळी. यष्टांच्या मागे चांगली कामगिरी भाविन यांच्या माध्यमातून बघायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना भाविन आणि अजून एक चेंडू उसळी घेणारा चेंडू काही कळल्याच्या आत चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि सलग दुसरा चेंडू निर्धाव. नक्की चौका आल्यानंतर एखाद दुसरी धाव घेणं गरजेचं आहे कारण की पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. दडपण झुगारून खेळ करावा लागणार आहे चेतन कारण की अशा असंख्य खेळी चेतनच्या बॅटमधून आल्या आहेत. त्यामुळे एखादी एक मोठी खेळी एखादा मोठा चौकार चेतनच्या बॅटमधून आला तर नक्की चांगलं पुनरागमन होताना दिसेल आणि तेच चांगली फाटराखण करताना दिसतोय. जॉन्टी काहीचा कानमंत्र जॉन्टीच्या माध्यमातून आलाय. बघूया पुढे चेंडू दर्शन चांगली गोलंदाजी उसळी करते घेता चेंडू चेंडू वाईट आणि त्यावर गडी बाद झालाय. मोठा हादरा बिग फिश गळायला लागली चेतनच्या रूपामध्ये. वाईड होता परंतु नक्की दडपण आलं होतं. सलग 2 डॉट बॉलचं चेंडूचं दडपण चेतनच्या डोक्यावर होतं परंतु वाईड बॉल काउंट विकेट आली आहे आणि मला वाटतं कमीत आता तब्बल 6 धावा झाल्या आहेत स्कोरबोर्डवर. चालू एकच वरती आहे रे, एकच विकेट आहे आता. शेवटचा चेंडू 1 to go नक्की चौकार आला होता. त्यानंतर कुठेतरी 10 धावसंख्या होणे गरजेची होती. पायात मारतो चांगला फटका अंकीच्या बॅटमधून चेंडू सरळ निघून जातो चौकार आणि धावसंख्या झाली आहे ती तब्बल 10 धावा. ज्या सरासरीची गरज आहे जिंकण्यासाठी ती सरासरी कुठेतरी गाठताना दिसतोय. नक्की ह्यासाठी ओळखला जातो अंकित उर्फ हक्कू. अजूनही 18 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. 18 चेंडू 28 धावा एक चांगलं समीकरण आहे. अजूनही सामना झुकताना दिसतोय परंतु एक मोठा गडी बाद झालाय परंतु अजून जो त्याच्या जागी आलाय तोही एक चांगला होतकेरू यंग टॅलेंटेड खेळाडू ज्याचं नाव आहे अंकित. त्याच्या आल्या बॅटमधून आलाय पहिला चौकार. नवीन गोलंदाज येतोय तो केतन केतन ती सुंदर असा लेग स्पिनर आहे. त्याच्या माध्यमातून मागच्या सामन्यामध्ये सुंदर गोलंदाजी चांगले लेग कटर आपल्याला बघायला मिळाले होते. नक्की संध्याकाळच्या सत्रामध्ये बघायला गेलं तर 12 वाजायच्या आसपास आहे परंतु बघा अजूनही या स्पर्धेची क्रेजच तेवढी आहे. नक्कीच मनोजभाई सोनावणे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा दरवर्षी केली जाते. नक्कीच सर्व आपल्या गोराईतील सर्व महिला भगिनींचे आम्ही हार्दिक स्वागत करतो. या स्पर्धेदरम्यान त्यांनी क्रिकेटचा आनंद घेताना आपल्याला दिसतात आहे. नक्कीच रात्रीच्या सत्रामध्ये गर्दी होताना दिसते. हीच क्रेज आणि हीच एक आवड आहे. नक्कीच संविधान चषक 2025 पर्व 5वे
मनोजभाई सोनावणे व त्यांच्या आकाशभाई बेडेकर यांच्या सर्व सहकार्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांच्या माध्यमातून ही दैदिप्यमान 16 क्रिकेटचा आम्हाला अनुभवायला तुम्ही देतात, त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार. जॉन्टी मॅन ऑफ स्ट्राईक केतन, परंतु हा चेंडू लोअर चेंडू होता, नो प्लस वाईड अशा दोन्ही डिसिजन अंपायर तर्फे आलेत. वाईड चेंडू घोषित झालाय आणि हा अतिरिक्त चेंडू. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 11 धावा. अजूनही कुठेतरी लक्ष नव्हतं मला वाटतं बॅटरचं, नाहीतर ह्या चेंडूवर चौकार येणं गरजेचं होतं, कारण की बोनस स्वरूपात चेंडू होता, हळूवार पद्धतीचा चेंडू होता. केतन बघूया पुढील चेंडूवर चांगला फटका, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण प्रज्ञेश यांचं. यासाठी नक्की पायावरचे चेंडू चांगल्या पद्धतीने खेळतो जॉन्टी, यासाठीच ओळखला जातो. पॉइंट असो, पायावरचे चेंडू असो आणि कव्हर ड्राईव्ह, अतिशय देखणे फटके जॉन्टीच्या बॅटमधून नेहमीच आपल्याला बघायला मिळतात. एक सुंदर शांत आणि टेक्निकल खेळाडू आहे, बघायला त्याची सुंदर फलंदाजी नेहमीच मजा येते. बघूया, चांगला फटका होता, काहीतरी वेगळं करायच्या नादामध्ये डॉट करतोय चेंडू, बरं काही गरज नव्हती. चांगला फटका त्याच्या बॅटमधून आला होता. नक्कीच क्रिकेटचे कॉपी बुक फटके त्याच्याकडे आहेत, नक्की त्याच्या ताफ्यामध्ये चांगले फटके आहेत, पण ते काढणं गरजेचं आहे. सामना तुमच्या झोळीमध्ये अजूनही आहे. नक्कीच हे आगळे वेगळे क्रिकेटचे फटके काही खेळणं गरजेची गरज नाही आहे. बघूया अजून अंकित पुढच्या चेंडूवर कशा प्रकारे फलंदाजी करेल. म्हणजे बघा, चांगला म्हटल्याप्रमाणे जेरी स्वतः चांगली क्षेत्ररक्षण करताना जेरी, चांगला फटका, फुल टॉस बॉल मिळाला होता, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये चांगलं दैदिप्यमान कामगिरी आपल्याला बघायला मिळते. लेग साईड स्वरूपात बघतोय तो आपण 4 खेळाडू, ऑफ साईडमध्ये आपल्याला 5 खेळाडू बघायला मिळतात. नक्कीच सुंदर असं क्षेत्ररक्षणाची सजावट भाविन यांच्या मार्फत बघायला मिळते. जॉन्टी, नक्की जोपर्यंत जॉन्टी स्ट्राईकवर असणार आपल्याला नक्कीच चेतन 11 या संघाची ज्योत नवीन उजळत राहणार आहे. व्हाईट बॉल घोषित करताय पंच आशू कलमस्टे. नक्कीच या संघाचा भाग नेहमीच राहिलेत, परंतु आज आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यातल्या त्या पंचांच्या भूमिकेमध्ये मी शेवटची मॅच करताना आशू कलमस्टे. केतन गोलंदाजी मार्कवर शेवटचा सामना. बघूया या संघामध्ये, या दोन्ही संघामध्ये जो संघ जिंकेल तो नक्कीच सेमीफायनलला पात्र ठरणार आहे. परंतु हा चेंडू बॅटची एज घेऊन सरळ विसावतोय तो भावींच्या हातामध्ये आणि चेतन 11 या संघाला लागणार हा मोठा खतरा आहे. मोठी गडी बाद झाली, सलामीला आलेले दोन्ही बॅटर आउट झालेत. बघूया आता या संघा समुद्राच्या मध्ये फसलेली हे नाव कोणता फलंदाज नक्की किनाऱ्यापर्यंत नेऊन पोहोचवतोय की काय, कोणता फलंदाज असेल. धावसंख्या झाली आहे ती 14, अजूनही 14 बॉल 24. कुठेतरी जो 10 धावांचा डिफरन्स आहे, एका दुसरा चौकार जर आला तर नक्कीच सामन्यामध्ये पुनरागमन होईल. आता नवीन फलंदाज येतोय, नक्कीच दैसा पेनकर पाड्याचा एक नावाजलेला खेळाडू आहे किरण गलांडे. डावखुऱ्या हाताचा शैलीदार फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. तोच किरण आता आपली नौका आपल्या जी सामन्यात आता कुठेतरी रोमांच निर्माण झालाय, पुनरागमन केलंय ते मराठा वॉरियर या संघाने. चांगली स्पर्धा आपण अनुभवतोय आणि आजचा दिवस अतिशय सुंदर आणि चांगला गोड ही स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळाली. परंतु आपल्या जसे सर्वांना क्रीडा रसिकांना सामने हवे असतात तसे सर्व अतिथकीचे सामने आपल्याला आजच्या दिवसात बघायला मिळालेत. त्यामुळे मी सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन आणि आभार व्यक्त करेन की तुमच्या माध्यमातून सुंदर खेळ आम्हाला अनुभवायला मिळाला. नक्कीच चांगला डेलिकेट टच, बॅटची एज घेऊन चेंडू सरळ दरम्यान स्वरूपात सरळ निघून जातोय. फक्त धावसंख्या 1 ने पुढे जाईल, धावसंख्या ती स्थिर राहणार आहे. ती 15 धावसंख्येवर जिंकण्यासाठी अजूनही 13 बॉल 23 असं समीकरण आहे. अंडरआर्म क्रिकेट बॉक्स म्हटलं की अशी समीकरणे आपल्याला नेहमीच बघायला मिळतात. 13 बॉल 23 म्हणजे एका दुसरा चौकार जर कधी आला आणि नक्की त्या कॅलिबरचे खेळाडू चेतन 11 सप्तशृंगी चेतन 11 या संघामध्ये नेहमीच आपल्याला बघायला मिळाले. परंतु या सामना आता कुठेतरी येऊन पोचलाय, तो अटकलाय सामना. क्रिकेटच्या भाषेत म्हणायला गेलं तर सामना फसावा आहे, सामना अटकलाय अशी कुठेतरी. या क्रिकेटची वेगवेगळी भाषा असते आणि अंडरआर्म क्रिकेट म्हटलंय ते सामना फसलाय आणि सामना दोघांच्या बाजूने चुकलाय. बघूया अजूनही शेवटचा चेंडू येणं बाकी, परंतु केतनने चांगला चेंडू टाकलाय. परंतु मुख्य क्षणी आलंय काय, नो बॉल, नो +1 आणि आता आनंदाचं वातावरण येत आहे. ते सप्तशृंगी चेतन 11 या संघांच्या गोत्यामध्ये पडद्यावरून हात काढा. लेग साईडला जेवढे क्रीडा रसिक आहे, फक्त शुभमच्या बाजूला जे खेळाडू उभे आहेत, शुभम सांगेच्या बाजूला राईट साईडला पडद्यावर हात काढा, पडद्यावरून हात. धन्यवाद. क्रिकेटचा आनंद घ्या, उद्याचा दिवस अजून बाकी आहे.
धन्यवाद. अनेक नावाजलेला खेळाडू बोरिवली परिसरातील याच्या माध्यमातून नक्कीच ISPL नावाची मोठी स्पर्धा त्याचं सिलेक्शन एक अभिमानाची बाब आहे बोरिवलीकरांसाठी. आपल्या विभाग आपल्या नाव बोरिवलीचं नाव ISPLच्या स्पर्धेमध्ये नक्कीच नेणारे बहुतेक खेळाडू आहे. केतन पुढील चेंडू बघूया. काहीतरी वेगळं करायच्या नादामध्ये डॉट चेंडू आलाय परंतु सुंदर षटक केतन मार्फत टाकलं गेलं आणि षटकाची झाली आहे समाप्ती. धावसंख्या पोहोचली ती 17 धावावर. एका गड्याच्या दोन गड्याच्या मोबदल्यात 17 धावा जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू 21 धावा एक समसमान असणारा सामना. विपुलदादा काळे यांचेही आम्ही हार्दिक असे स्वागत करतो. त्यांनी स्टेजवर मंचावर उपस्थित राहायचे मी विनंती करतो. विपुलदादा काळे संविधान चषक 2025च्या माध्यमातून नक्की स्पर्धेचा आनंद घेताना आपले प्रमुख मान्यवर अजिंक्यदादा सोनावणे व सर्व सहकारी नक्की स्पर्धेचा आनंद घेताना नक्कीच या सर्व सहकाऱ्यांचा मी नक्कीच एक महत्त्वाचा एक वाटा आहे त्यांचा या स्पर्धेदरम्यान. नेहमीच मनोजभाई सोनावणे यांच्या खांद्याला खांदा लावून हे सर्व सहकारी नेहमीच त्यांना मदत करत असतात. आणि मग कोणतीही स्पर्धा असो, मग अजिंक्यदादांची स्पर्धा असो, मग भीम जयंती असो, कोणतेही समाज उपयोगी कार्य असं सांस्कृतिक कार्य असं नक्कीच ही मित्रपरिवार यांचा खूप मोठा मित्रपरिवार आहे. आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून चांगली कामं नक्कीच बोलायला गेलं दोस्ती दुनियातील राजा माणसं कोणी असेल तर नक्की संविधान चषकाची सर्व मंडळी आहे. नक्की त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करतो. स्पर्धेचं यशस्वी मानायला रात्रीची स्पर्धा चालू आहे. अजून 78 जण लाईव्ह आहेत. नक्कीच एकदा या आयोजनासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. सुंदर आयोजन संविधान चषक 2025चं. खूप बॉक्स क्रिकेटमध्ये खूप कमी वेळा असं बघायला मिळतं की रात्रीच्या वेळ 12 वाजण्यात आलेत आणि अजूनही 78 ते 100 जण लाईव्ह या स्पर्धेचा आस्वाद घेतात आहे. नक्कीच ही संविधान चषकाची गमक आहे, यश आहे या स्पर्धेचं. या म्हणून मी मनोजभाई सोनावणे आणि आकाशदादा बेडेकर या सर्वांचं मी यांचं नक्कीच आभार व्यक्त करतो की स्पर्धा त्यांची नक्कीच यशस्वीरित्या पूर्ण होताना आपल्याला दिसते. तिसरा षटक घेऊन येतोय तो गोलंदाज समर आणि समरचा हा चेंडू परंतु तेवढं सुंदर क्षेत्र दिसतंय परंतु पंच आता आपल्या डिसिजन कळवतील आणि पंचांनी आपला चेंडू तिसऱ्या अंपायरच्या दिशेने टाकलाय. रिव्ह्यू डिसिजन आपल्याला थोड्याच वेळात फेअर डिसिजन मिळणार आहे. रिव्ह्यू थर्ड अंपायर आपल्याकडे आहेत आणि आपण लवकरात लवकर डिसिजन आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तोपर्यंत तुम्ही घ्या 2 मिनिटाची विश्रांती. ओके डिसिजन सॉफ्ट सिंगल इज नॉट आउट आणि रिव्ह्यू आपल्याला भेटलाय. नक्की ट्रिपल एचचं सहकार्य आपल्याला नेहमीच लाभत आलं या स्पर्धेसाठी आणि याही सामन्यामध्ये याही स्पर्धेसाठी त्यांचं सहकार्य आम्हाला लाभलं. एकाही प्लेअरने यायचं नाहीये. चला एक नावाजलेला संघ आहे चेतन 11 नेहमी डिसिप्लिन क्रिकेटसाठी ओळखला जातो. बोरिवली पूर्वेचा आमच्याच विभागातील संघ आहे. नेहमी चांगलं क्रिकेट फेअर क्रिकेटसाठी ओळखला जातो. कधीच कोणती आर्ग्युमेंट त्यांच्यातर्फे आम्हाला कधीच बघायला मिळाली नाही असं मनोजभाई सोनावणे आम्हाला सांगतात आहे आयोजकांमार्फत. हीच ओळख आहे. बघूया थोड्याच वेळात आपल्याला डिसिजन मिळेल. मी अजिंक्यदादा सानप यांना विनंती करतोय की विपुलदादा काळे यांचं आपण स्वागत सत्कार करायचा आहे. तोपर्यंत डिसिजन येईपर्यंत आपण मी विनंती करतो की आलेले मान्यवर विपुलदादा काळे यांचा आपण अजिंक्यदादा सानप यांना विनंती करतो की त्यांचा पुष्पगुच्छ मायेची शाल आणि आपल्या स्पर्धेचं मोमेंटो देऊन आपण विपुलदादा काळे यांचं स्वागत सत्कार करायचं आहे. तोपर्यंत आपण अतिशय अतितटीचा हा सामना आहे आणि कुठेतरी बघूया मोक्याच्या क्षणी निर्णायक क्षणी काय होताना दिसतंय. सगळ्यांच्या हृदयाचे ठोके वाढलेत परंतु बघूया सामना कुठे जाताना दिसतोय. नक्कीच मोठी विकेट आहे. बघूया थर्ड अंपायरच्या जोडीमध्ये हे डिसिजन आहे त्यामुळे निर्णायक क्षण आहे त्यामुळे नॉट आउट डिसिजन आहे. फलंदाज पोचलाय आणि पंचांचाही सॉफ्ट डिसिजन नॉट आउटच होता त्यामुळे परंतु अशा वेळी नक्कीच पंचांना तटस्थ भूमिका घ्यावी लागते कारण की दोन्ही संघ हे बलाढ्य संघ आहेत आणि अशा अतितटीच्या सामन्या आणि लाख मुलाच्या स्पर्धेमध्ये कुठेतरी असे डिसिजन कोणत्या संघाच्या बाजूने जाऊ नये त्यामुळे तटस्थ भूमिका पंचांची थर्ड अंपायरच्या
थर्ड अंपायरनी डिसिजन चांगलं फेअर डिसिजन मिळालंय आणि मी आपल्या लाईव्हचे कॅमेरामॅन यांचंही आम्ही अभिनंदन आभार व्यक्त करेन की त्यांनी आम्हाला चांगलं असं कव्हरेज या स्पर्धेदरम्यान दिलंय. आता धावसंख्या झाली आहे ती 18 धावा. 18 धावा 11 बॉल 20 असं समीकरण आहे. 11 बॉल्स टू गो, 20 रन्स टू विन. सप्तशृंगी चेतन 11. गोलंदाजीसाठी समर, सुंदर गोलंदाजी समरच्या माध्यमातून होताना दिसते, परंतु किरण गलांडे नावाप्रमाणे करण्याला नावामध्ये रन आहे, परंतु बॅटमधून तितकंच गरजेचं आहे रन येणं. किरण बघा चांगला फटका किरणच्या बॅटमधून येतोय, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण यशच्या माध्यमातून. आजचा दिवस नक्कीच गाजवला गेलाय तो यशच्या माध्यमातून. फलंदाजी असू दे, क्षेत्ररक्षण असू दे, आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी होताना दिसते यशच्या माध्यमातून. 10 बॉल 19 धावा. 10 चेंडू मध्ये एका दुसरी बाउंड्री. सामन्यामध्ये पुनरागमन सप्तशृंगी चेतन या संघामार्फत होताना दिसेल. बघूया अंकित, अंकितच्या बॅट मधून एक चौकार आलाय. समर, परंतु चांगली गोलंदाजी समरच्या माध्यमातून. वेगवान गोलंदाजी होताना, अचूक टप्प्यावर गोलंदाजी होताना दिसते, परंतु अंकित कशा प्रकारे फलंदाजी करतोय शांतता पूर्ण क्रीडांगणामध्ये आपल्याला बघायला मिळते. बघा चांगला फटका, परंतु कुठेतरी चेंडू टॅप होताना दिसतोय. क्षेत्ररक्षक जेरीच्या हातमध्ये चेंडू येताना दिसतोय, परंतु ह्या चेंडूवर एखादा चौकार येणं नक्कीच गरजेचं आहे, कारण की 9 बॉल 18 20 धावा. 9 बॉल 18. या 3 चेंडू मध्ये जर एखादा चौकार आला तर नक्की सामन्याचं गणित बदलू शकतं. चांगली टीम आहे दोन्ही मराठा वॉरियर. किरण गलांडे बघा चांगला फटका, चेंडू सरळ निघून गेलाय. टन 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 चौकार. ज्या चौकाराची गरज होती तो चौकार किरणच्या बॅट मधून आलाय. नक्कीच नाव किरण आहे तर बॅट मधून रन येणारच, आणि ते 4 रन किरणच्या बॅट मधून आले आहेत. 7 बॉल 14 धावा असं 8 बॉल 14 असं समीकरण जिंकण्यासाठी अजूनही 8 बॉल 14. आता दोन्ही संघांच्या दोन्ही डगआउट मध्ये कुठेतरी आता चिंतेचं वातावरण येताना दिसतंय. नक्की ज्या समरच्या गोलंदाजीवर नक्की चांगली उसळी येणारे चेंडू येत होते, परंतु आता त्याचा खरपूस समाचार घेतलाय तो किरण गलांडे यांनी. बघूया या उर्वरित 2 चेंडू मध्ये एखादा चौकार आला तर नक्की धोक्याची घंटा असणार आहे ती मराठा वॉरियर, परंतु काहीचा कानमंत्र देताना भावीन. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल होताना, परंतु समर एक यंग टॅलेंटेड होतकरू गोलंदाज आहे, वेगवान गोलंदाज आहे. बघूया उर्वरित 2 चेंडू आणि हा चांगला फटका, सीमारेषा पार चौकार. आता कुठेतरी चेतनच्या तोंडावर स्माइल दिसते, नक्कीच ही ओळख आहे खेळाडूंची. आणि बघा कुठेतरी आता डिप्रेशन मध्ये दिसतोय आणि एग्रेशन आता दिसतंय आपल्याला. भावीन यांचं नक्कीच गरज होती चौकार अडवण्याची, ज्या प्रदेशने मागच्या सामन्यामध्ये आणि या स्पर्धेमध्ये चांगली क्षेत्ररक्षण केलंय. कुठेतरी गरज होती आपल्या कर्णधाराला आपल्या कॅप्टनशिप मध्ये चांगली क्षेत्ररक्षण करण्याची गरज होती, परंतु मोक्याच्या क्षणी चौकार गेलाय. आता 7 बॉल 10 असं समीकरण पोहोचलंय. नक्कीच मनोजभाई सोनावणे नक्कीच स्पर्धेचा आनंद घेताना त्यांच्याही तोंडावर स्माईल आहे, कारण की त्यांनाही माहिती आहे आपली स्पर्धा 5व्या वर्षी नक्कीच सलग 5वं सलग सुंदर असं आयोजन. समर यांचे पुढील चेंडू आणि बघा हा किरणसाठी धावसंख्या झाली. बाहेरून कोणी ओरडायचं नाही, आणि अतिशय किरणची बॅटिंग आवडली असेल एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. कुठे सामना होता आणि कुठे सामना घेऊन आला, आणि आता फक्त आणि फक्त 6 बॉल 6 कुठे मॅच होती आणि कुठे आणली. नक्की याचं श्रेय नक्कीच जात आहे किरण गलांडे याला. गोलंदाजी मार्कवर येतोय कोण, अष्टपैलू खेळाडू भावीन सोलंकी. आणि नक्कीच आता कुठे ना कुठे दोन्ही संघांचे रिव्ह्यू अजूनही शिल्लक आहेत, त्यामुळे अतितटीची मॅच. 6 बॉल 6. एका बाजूला साई, एका बाजूला असेल तो मराठा वॉरियर, एका बाजूला सप्तशृंगी चेतन 11. नक्कीच बोरवली परिसरातील नावाजलेला संघ, उपनगरातील नावाजलेला संघ म्हणून ज्याची नेहमीच ख्याती असते तो. बघूया कोणता संघ सेमीफायनलला पोहोचतोय, मराठा वॉरियर की सप्तशृंगी चेतन 11. भावीन गोलंदाजी मार्कवर, अंकित मॅन ऑफ स्ट्राईक.
आणि पहिला चेंडू वाईड. आता कुठेतरी सामना 6 बॉल 5. 55 दडपण आणू नये. तुमच्याकडे रिव्ह्यू आहे, या गोष्टीची सूचना सर्व खेळाडूंना आहे. तुमच्याकडे रिव्ह्यू आहे. 55 दडपण आणू नये. आणि अतिशय सुंदर फटका आवडला तर टाळलं झालं पाहिजे. नक्की जादुई शॉट म्हणावा लागेल. आणि आता फक्त आणि फक्त एकच धाव. औपचारिकता बाकी आहे. कुठेतरी सामना हा त्या 3 चौकारावर कुठेतरी सामना फिरला आणि आता फक्त आणि फक्त एकच धाव. सुंदर फलंदाजी अंकितच्या माध्यमातून बघायला मिळाली आणि चांगलं श्रेय जात आहे ते मला वाटतं किरण गलेंडे. मोक्याच्या क्षणी जे 3 चौकार आलेत त्यांनी कुठेतरी सामन्याचं गणित बदलून टाकलंय. आणि बघा वाईड चेंडू देत आहे की नाही, परंतु पंचांची डिसिजन अजूनही येणे बाकी आहे. परंतु पंचांनी बघूया डिसिजन. चला रिव्ह्यू आलाय. पंचा सॉफ्ट सिग्नल काय आहे? डिसिजन दिलाय का? वाईड दिलाय. फक्त आपल्याला आता चेक करायचा वाईड आहे की नाही. वाईड बॉल आहे आणि हा सामना जिंकलाय सप्तशृंगी चेतन इलेव्हन. कॉंग्रॅच्युलेशन. सेमीफायनल मध्ये गेल्याबद्दल हार्ड लक मराठा वॉरियर. नक्कीच चांगला खेळ केला मराठा वॉरियरने. क्वालिटी क्रिकेट त्यांच्या माप्त खेळण्यात आलं. अलाउड नाहीये पण तुम्ही बघू शकता सामना संपुष्टात आलाय. सामना जिंकलाय. अभिनंदन चेतन इलेव्हन सप्तशृंगी आणि हार्ड लक फॉर मराठा वॉरियर संघासाठी. चांगला खेळ केला आणि नक्कीच मी अभिनंदन करेल विजेत्या संघाचे आणि नक्कीच चांगला खेळ त्यांच्या मार्फत झाला. आणि मी सर्व खेळाडूंचे तसेच सर्व गोराई परिसरातील सर्व क्रीडा रसिकांचे हार्दिक असे आभार व्यक्त करतो. त्यांनी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला आणि मी आयोजकांनाही विनंती करेल, आभार व्यक्त करेल की त्यांनी सुंदर अशी स्पर्धा आम्हाला अनुभवायला दिली. आणि मी नक्कीच विनंती हे करेल उद्याच्या दिवसातही त्यांचा चांगला खेळ झाला पाहिजे आणि उद्याच्या दिवसात आपण 3